नमस्कार, मी वैशाली. आपल्या रोजच्या जेवणात आपल्याला विविध प्रकारचे मसाले लागतात. कधी खडे मसाले असतात, तर कधी आपण विकत आणलेले मसाले असतात, तर कधी घरीच आपण काही मसाल्यांच्या पावडरी तयार करून ठेवलेल्या असतात. तर हे सगळे मसाले मी कसे साठवते, ते आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ट्रॉलीमध्ये इथे पांढऱ्या रंगाचे जे ड्रॉवर्स दिसत आहेत, त्यातला सगळ्यात वरचा जो ड्रॉवर आहे, त्याच्यामध्ये आपले मसाले असतात. या ड्रॉवरमध्ये मी एक अशी रबरी मॅट घातलेली आहे. या मॅटमुळे त्या बाटल्या एका जागी स्थिर राहतात. त्या पडत नाहीत, एकमेकांवर आपटत नाहीत आणि त्यामुळे फुटतसुद्धा नाहीत. भांड्यांच्या दुकानातून या मॅटचं मोठं शीट घेतलं होतं आणि या ट्रॉलीच्या आकारामध्ये ही मॅट मी कापून घेतली आहे. मसाला कोणता आहे, पावडर कोणती आहे हे कळावं आणि स्वयंपाक करताना गोंधळ होऊ नये म्हणून प्रत्येक बाटलीच्या झाकणावर मी लेबल्स लावत असते. आणि ही अशी लेबल्स आहेत, 10 रुपयाला 180 लेबल्स मिळतात आणि कुठल्याही स्टेशनरीच्या दुकानात तुम्ही लेबल्स मागितली तर तुम्हाला ती सहज मिळतील. आणि वेगवेगळ्या आकारामध्ये सुद्धा ही लेबल्स आपल्याला उपलब्ध असतात. याच डब्यामध्ये पेनसुद्धा असतं, त्यामुळे पटकन जेव्हा काम असेल तेव्हा लेबलवर नाव लिहायचं आणि ते लेबल त्या त्या गोष्टीवर आपल्याला लावता येतं. आता इथे पहिल्यांदा दिसत आहेत, ह्या आहेत पावडर स्वरूपातल्या सगळ्या गोष्टी. दालचिनी पावडर, रस्सम पावडर, मेथी पावडर, शतावरी पावडर, ज्येष्ठमध पावडर, सुंठ पावडर, वेलची पावडर, काळी मिरी पावडर, लिंबू पावडर, आमचूर पावडर आणि सगळ्यात सुरुवातीला ठेवलं आहे धने पावडर आणि जिरे पावडर. ज्या पावडरी आपल्याला अगदी कमी लागतात त्या ड्रॉवरमध्ये अगदी शेवट ठेवलेल्या आहेत. तयार मसाल्यांमध्ये आहे कैरी लोणचे मसाला, भडंग मसाला, झालमुरी मसाला, कांदा लसूण मसाला, किचन किंग मसाला, MTR मसाला. नंतर आहे गरम मसाला, चाट मसाला, बिर्याणी मसाला, पावभाजी मसाला, सांबार मसाला, छोले मसाला. आणि ह्या ज्या 3 पहिल्या बरण्या दिसत आहेत ह्यांच्यावर लेबल नाही आहे, याचा अर्थ या बरण्या रिकाम्या आहेत. इथे मसाल्यांमध्ये मी 100 ग्रॅमचं पाकिट एका वेळेस आणत असते. झालमुरी मसाला जो दिसतोय तो मी कलकत्त्यावरनं आणलेला आहे. काचेच्या बरण्यांना ही अशी पत्र्याची झाकणं आहेत. इथे आपण चाट मसाला जो भरलेला आहे त्या चाट मसाल्यामध्ये मीठ असतं आणि ह्या मिठामुळे कधीकधी हे पत्र्याचं जे झाकण आहे त्याला गंज चढायची शक्यता असते. म्हणून मी असा एक प्लॅस्टिकच्या पिशवीतला तुकडा कापून तो या झाकणाच्या भोवती असा फिरवलेला आहे. आणि प्रत्येक पावडर असेल किंवा मसाले असतील यातल्या आत जो चमचा ठेवला आहे तो लाकडी चमचा आहे. मी कलकत्त्याला गेले होते तेव्हा तिथून हा मसाला आणला आहे, झालमुरी मसाला. हा मसाला म्हणजे थोडासा आपल्याकडे कशी आपण भेळ करतो ना तशाच टाईपचा एक पदार्थ तिथे बनवतात, त्याला झालमुरी म्हणतात. त्याचाही व्हिडिओ मला जेव्हा शक्य होईल तेव्हा मी नक्की अपलोड करेन. आणि हा MTR मसाला आहे. आपल्याकडे मॅगी मॅजिक मसाला वगैरे कसा मिळतो तसाच हा वाव मॅजिक या नावाने केलेला MTRचा मसाला आहे. कधीतरी भाजीला वेगळी चव यावी म्हणून मी असे मसाले वापरते. आता ड्रॉवरमध्ये या छोट्या बाटल्यांमध्ये आहेत खडे मसाले. यात आहे जायपत्री, जायफळ, स्टारफूल, दगडफूल, ओवा, शहाजिरं, वेलची, मसाला वेलची, काळी मिरी, मेथी, दालचिनी आणि लवंग. अशा प्रकारे या एका ड्रॉवरमध्ये आपल्या एकंदरीत 39 बाटल्या बसलेल्या आहेत. तमालपत्र तुम्हाला या मसाल्यांमध्ये दिसलं नसेल, कारण तमालपत्राची पानं थोडी मोठी असतात. त्यामुळे मी थोडे मोठ्या आकाराच्या बरणीमध्ये तमालपत्र असं भरून ठेवलेलं आहे. या मसाल्यांव्यतिरिक्त रोजच्या जेवणात लागणारे हळद, तिखट, मोहरी, गोडा मसाला, जिरं या गोष्टी कशा साठवते तेही तुम्हाला इथे दाखवलं आहे. या सगळ्या वस्तू मी गरजेनुसारच आणत असते, मोठ्या प्रमाणावर या साठवत नाही. पण कधीतरी ह्या पुढच्या गोष्टी जशा इथे साठवलेल्या दिसत आहेत तशाच मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने त्या मागेसुद्धा एका छोट्या बरण्यांमध्ये ती प्रत्येक गोष्ट काढून ठेवलेली आहे. म्हणजे चुकून जर का घाईगडबडीत कधी ही पुढची गोष्ट संपली तर मागे थोडीसं तरी त्यातल्या गोष्टी मिळतात. इथे मागे छोट्या बरणीत हिंगाची सुद्धा बाटली तुम्हाला दिसते.
तशाच एका दुसऱ्या बाटलीमध्ये मी हिंग पण साठवलेला असतो आणि तो अगदी स्वयंपाक करताना माझ्या हाताशी ती बाटली मी ठेवलेली आहे. प्रत्येक भाजीमध्ये मी हिंग घालत नाही म्हणून मिसळण्याच्या डब्यातसुद्धा हिंग नसतो, तर तोही असा वेगळाच ठेवलेला असतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा असाच एक लाकडी चमचा ठेवलेला आहे. आणि हा वेगळ्याच जागी असतो, त्यामुळे ह्याच्यावर परत मला लेबल लावायची गरज पडत नाही. रोजचा स्वयंपाक करताना आणि हा मिसळण्याचा डबा मी वापरते. गरजेनुसार ह्यातल्या गोष्टी संपल्या की बरणीतनं परत ह्याच्यात काढून ठेवते. मी ना खूपदा असं ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे की काही जणं मिसळण्याच्या डब्यामध्ये तो डबा खराब होऊ नये म्हणून कापड ठेवतात किंवा कुणी त्याच्यामध्ये कागद ठेवतात. पण मी तसं करत नाही. हे बघा, अगदी जवळपास 8 ते 10 दिवसांपूर्वी हा डबा मी नुसता पुसून घेतलेला होता. आजही तुम्ही बघा, अजिबात खाली कुठलीही गोष्ट सांडलेली नाही आहे. भाज्यांमध्ये मी गूळ वापरते, त्यामुळे गूळसुद्धा मी याच डब्यात ठेवते. पण हिंग ठेवला नाही आहे, कारण हिंगाचा सुवास असतो ना, तो हा डबा सतत उघड-बंद केल्यामुळे कधी-कधी लवकर निघून जातो. इथे प्रत्येक गोष्टीसाठी वेगळा चमचा ठेवलेला असल्यामुळे कुठल्याही गोष्टी एकमेकांमध्ये त्या मिसळतसुद्धा नाही. आणि स्वयंपाक करताना मी एक छोटीशी गोष्ट करते, ती म्हणजे जर का मला हळद हवी असेल किंवा तिखट हवं असेल, तर मी ह्यातनं असा हा डबा काढते आणि त्याप्रमाणे तो वापरते. त्यामुळे सुद्धा अजिबात ह्याच्यामध्ये सांड-लवंड होत नाही. अजून एक गोष्ट सांगते की खूपदा काही जण आपल्याला असं सांगतात की आमचे मसाले लवकर खराब होतात. तर हा एक प्रयोग तुम्ही करून बघा. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते, हा सांबार मसाला असेल तर तो बाऊलमध्ये काढून घ्यायचा, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि तो व्यवस्थित मसाला ढवळून घ्यायचा आणि मग परत त्या बरणीमध्ये ठेवून द्यायचा आहे. आणि हे करताना शक्यतो कुठलाही धातूचा चमचा न वापरता लाकडाचा चमचा तुम्ही वापरून बघा. आजपर्यंत मी कधीही मसाले फ्रीजमध्ये ठेवलेले नाही आहेत. आत्ता दाखवते असेच काचेच्या बरण्यांमध्ये ते साठवत असते. झाकण फक्त हवा बंद असेल एवढी काळजी घ्या. गरजेपुरते मसाल्यांचं छोटं पाकीट आणून ते संपवा. असं केल्यामुळे मसालेसुद्धा आपल्याला सतत ताजे मिळतात आणि पर्यायाने ते वाया जाऊन पैसेही आपले वाया जाणार नाहीत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. नमस्कार.